भारतात अनेक धर्म, जाती, भाषा आहेत. आपण स्वाभिमानाने सांगतो अनेकता में एकता. पण खरंच भारतीय म्हणून आपण एक आहोत का? असायलाच पाहिजे. पण दुर्दैवाने माणूस धर्मासाठी जेव्हा माणुसकी विसरतो तेव्हा एकता तुटते आणि मग राष्ट्र तुटायला सुरुवात होते. नमस्कार, मी राजेंद्र झेंडे आणि आपण पाहतात थेट वार्ता. आज टोकाचा जातीय द्वेष आणि धार्मिक द्वेष वाढतो आहे. ही बाब भारताच्या एकतेसाठी निश्चितच घातक आहे. हा प्रश्न साधा नाही, तर हा आपल्या भविष्याचा आणि देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. भारत जिथे भाषा वेगळी, परंपरा वेगळी, धर्म वेगळे, पण तरीही देश एक आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, युनिटी इन डायव्हर्सिटी. पण प्रश्न आहे, आज ही एकता खरंच जिवंत आहे का? आपण पाहतो सोशल मीडियावर द्वेष, रस्त्यावर दंगे, राजकारणात जाती जाती, धर्माधर्मावरून विभागणी होत आहे. वाईट गोष्ट म्हणजे ही आपली ओळख बनते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. जात या व्यवस्थेने दिली, तीच जात आज समाजात मजबूत भिंत बनत आहे. त्यामुळे शिक्षणात भेदभाव, नोकरीत अन्याय, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नाला विरोध. आजही कित्येक ठिकाणी माणसाला त्याच्या गुणावर नाही तर जातीवर ओळखलं जातं. जन्मावरून माणूस ठरतो. ही सर्वात मोठी शोकांतिका आणि भारताच्या एकतेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. हा द्वेष फक्त एका व्यक्तीला किंवा जातीला नाही तर संपूर्ण देशाला मागे खेचतो. धर्म जो माणसाच्या हितासाठी असायला हवा तोच आज संघर्षाचं कारण बनतोय. मंदिर विरुद्ध मस्जिद, आपण विरुद्ध ते, अफवा विरुद्ध सत्य. एक छोटीशी अफवा आणि संपूर्ण शहर जळतं. प्रश्न आहे, माणसं एवढी धर्मांध का होत आहेत? जेव्हा समाजात द्वेष वाढतो तेव्हा देश कमकुवत होतो, गुंतवणूक कमी होते, विकास थांबतो, जगात देशाची प्रतिमा खराब होते आणि सर्वात मोठं नुकसान म्हणजे तरुण पिढी चुकीच्या दिशेने जाते. त्यांच्या हातात पुस्तक असायला हवं, त्यांच्या हातात दगड येतात. चुकीची माहिती, फेक न्यूज, राजकीय स्वार्थ, सोशल मीडिया ट्रोलिंग यामुळे द्वेष जास्त वाढतो. लोक विचार न करता द्वेष पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करतात. अज्ञान जेव्हा वाढतं तेव्हा सत्य हरतं. खरं पाहता ही खूप मोठी समस्या आहे, परंतु योग्य पावलं उचलल्यास हे बदलू शकतं. त्यासाठी सर्वप्रथम शिक्षणात समानता आणली पाहिजे, सत्य शिकवलं पाहिजे, धार्मिक बंधुभाव वाढवण्यासाठी नियोजन केलं पाहिजे. तेढ निर्माण करणारे आणि खोटी माहिती पसरवणारे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, ती देखील निपक्षपणाने. सोशल मीडियावर जबाबदारीने वागलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही भारतीय आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे. देश तोच मजबूत असतो जिथे माणसं एकत्र उभी राहतात. आज निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आपण द्वेष पसरवणार की एकता जपणार? आपण फक्त जमीन नाही, हा माणसांचा देश आहे. ही भावना, हा विश्वास आपल्यात रुजवूया. प्रत्येकाने एकच गोष्ट पक्की ध्यानात घेऊया, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की भारत एकसंघ राहायला हवा तर आपला धर्म, जात, प्रांत, भाषा घरात ठेवून भारतीय म्हणून बाहेर पडूया. हा व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थेट वार्ता सत्याच्या बाजूने. धन्यवाद.